उसनवारी करून घर पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांच्या आर्थिक कुटुंबांना वर्ध्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा हप्ता तात्काळ द्या, खासदार अमर काळे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी। अंजली दमाने यांची पत्रकार परिषद। दमाने यांची आज 11:30 वाजता पत्रकार परिषद। खरात प्रकरणी आणखीन काय खुलासे करणार याकडे लक्ष। अमरावती परतवाडा अश्लील व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंची संतप्त प्रतिक्रिया। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पाठिंब्यासाठी गाठीभेटी। चित्रा वाघ यांच्याकडून सर्व पक्षांच्या गाठीभेटी। फडणवीस नारी शक्ती महिला संमेलनात उपस्थित राहणार। फडणवीस आज संध्याकाळी 5 वाजता मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। शिवसेनेकडून नारी शक्ती वंदन अधिनियमांचं समर्थन, तर पंतप्रधान मोदींनी महिलांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं शिंदेंनी केलं कौतुक। अचलपूर प्रकरण संतापजनक, आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मुख्यमंत्री देवाभाऊंची झिरो टॉलरन्स भूमिका स्पष्ट, दोषींना सवलत नाही, आमदार चित्रा वाघ यांची माहिती। उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी राज्य सरकारच्या वतीने एसओपी जारी। तात्काळ उपाययोजना, मध्यम मुदती उपाय आणि दीर्घ मुदती उपाय एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करावी, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची माहिती। रासायनिक खताच्या किमतीवरून राजू शेट्टी संतापले। थेट केंद्रीय कृषी मंत्र्यांवरच टीकास्त्र लागलं। रासायनिक खतांची साठेबाजी होऊ शकते, याकडे सरकारचं कोणतंही लक्ष नाही, राजू शेट्टींची टीका। मुंबईत ड्रग्जमुळे 2 युवकांचा मृत्यू, नशेखोरीचं वाढलेलं प्रमाण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला नक्कीच शोभनीय नाही, आमदार रोहित पवारांचं ट्विट। नशेखोरीवर कठोर उपाययोजना कराव्यात, रोहित पवारांची सरकारकडे मागणी। सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमची भावना, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। दादा मुख्यमंत्री झाले नाहीत, पण सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात। सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल, हसन मुश्रीफांचं वक्तव्य। डीन आणि सिव्हिल सर्जन यांच्यामध्ये वाद, हसन मुश्रीफ यांचं सांगलीमध्ये वक्तव्य। वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। विकास लमांडेंचा रुपाली चाकणकरांना खोचक टोला, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळं ठीक होईल। गुजरात वॉशिंग मशीनवर तुमची सर्व चिंता आणि टेन्शन दूर होईल, दुसरा पर्याय उपलब्ध नाही, विकास लमांडेंची टीका। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण, अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी। शिर्डी पोलिसांकडून 100 खात्यांची चौकशी सुरू, अनेक राजकीय नेते व्यावसायिकांच्या नावे खाती असल्याचं समोर। माझ्यावर आणि माझ्या परिवारावर आरोप, कपोलकल्पित, रुपाली चाकणकर यांची सोशल मीडियावर पोस्ट। हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा प्रयत्न, निनावी पत्र कोणी लिहिलं त्याची चौकशी करा, रुपाली चाकणकरांची मागणी। सांगलीमध्ये माजी आमदार विलासराव जगतापांच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ। रामायण महाभारत काल्पनिक, नशेड्या साधू संतांच्या कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी सरकारनं मातीत घातले, जगतापांच्या वक्तव्यानं खळबळ। नवी मुंबईमध्ये मॅट्रोमोनी साईटवरून फसवणूक प्रकरण, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप। मुख्यमंत्री फडणवीसांनी याच्या तळाशी जाऊन कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। बांगलादेशींना देशाबाहेर काढा, एसआरआयचं कामच पडणार नाही, मुस्लिमांची वाढती संख्या नियंत्रित आणण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवा, आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची सरकारकडे मागणी। शिवसेनेमध्ये मोठे फेरबदल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार म्हाडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात बदल। शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना कार्यकारिणी बरखास्त। गोरेगावमध्ये ड्रग्जमुळे 2 तरुणांचा जीव जाणं, हे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचं अपयश। सार्वजनिक ठिकाणी ड्रग्जचं सेवन होतंय म्हणजे बाजारच पाडलाय, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार संतापले। अमरावतीमधील परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी संवेदनशील महिला अधिकाऱ्यांची एसआयटी गठीत करावी, भाजपचे नेते खासदार अनिल बोंडे यांची मागणी। विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ड्रग्ज पोहोचत असतील तर हे सरकारचं मोठं अपयश, ड्रग्ज माफियांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मातेलींचं वक्तव्य। कुठलाही राजकीय मतभेद विसरून जेव्हा नारी शक्ती एकवटते तेव्हा इतिहास घडू शकतो, हाच इतिहास घडवण्यासाठी आज शर्मिला ठाकरेंची भेट घेतली। आमदार चित्रा वाघ यांचं शर्मिला ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर वक्तव्य।
मनोज जरांगेंनी पुन्हा छगन भुजबळांना डिवसलं. मुस्लिम समाजाला देखील मीच आरक्षण देणार, जरांगे पाटलांचा दावा. निवडणुकीनंतर जळगाव महापालिका स्थायी समिती पहिलीच सभा पार. भुयारी गटारं आणि मोबाईल टॉवर यांची थकबाकी, यावर नगरसेवकांची महानगरपालिकेच्या कारभारावर नाराजी. राज्यात उष्णतेची लाट, वाढत्या उष्णतेसंदर्भात बैठक पार. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी, महाजनांचं आवाहन. संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मलमपाडीतल्या स्टीलच्या खाणीमुळे पर्यावरणाचा विध्वंस होतोय. लॉर्ड स्टीलच्या खाणीमुळे शेतकरी आणि प्राण्यांचे मृत्यू, याबाबत तातडीनं कारवाई करा. पत्रातून राऊतांची मागणी. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान. सर्वांना मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर. सावरकर बदनामी प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण कबुली जबाब. उलट तपासात स्वातंत्र्यवीर उपाधीबाबत नवे मुद्दे समोर. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भाजप एमआयएम आमने सामने. स्थायी समितीमध्ये कचरा प्रकल्पावरून वाद. कामात अडथळा आणल्याचा भाजपचा आरोप. वरळीमध्ये आंबेडकर जयंती साजरी करताना वाद. पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये वाद. पोलिसांनी डीजे वाजवण्यास मनाई केल्याचा भीम अनुयायांचा आरोप. वरळीमध्ये भीम अनुयायांनी रस्ता अडवला. जळगावच्या पळसखेड्यामध्ये मद्यपी तरुणानं रोडवर फोडल्या काचेच्या बाटल्या. मंत्री गिरीश महाजन यांची संबंधित तरुणाला झाडू मारायला लावत अद्दल घडवली. तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. सांगलीमधील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न. गुलालाच्या उधळणीमध्ये आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार सोहळा संपन्न. खंडित वीज पुरवठ्यावरून जळगावातील पहूर ग्रामस्थ आक्रमक. महावितरणाला ठोकलं टाळं. कार्यालयामध्ये अधिकारी अनुपस्थित. नागरिकांना संताप अनावर. अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे. बनावट ओळख सांगून मंत्र्यांच्या ताफ्यातच अनोळखी युवकाचा वावर. त्यामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई, यासाठी मुस्लिम तरुण सरसावले. या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका, मुस्लिम समुदायाकडनं मागणी. अमूल कुल्फीवर अन्य औषध प्रशासन विभागाची कारवाई. कुल्फीमध्ये वनस्पती तेल आणि फॅटचा वापर केल्याचं समोर आलं. 1856 पॅकेट जप्त करून नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवले. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचं आणि ई लायब्ररीचं लोकार्पण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन. सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपये. चांदीच्या दरामध्ये 11,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,000 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,59,600 रुपयांवर. पिंपळखुटी ते यवतमाळ 100 किलोमीटर पायी लॉंग मार्च. शेतकरी कामगारांच्या मागण्यांसाठी 19 ते 22 एप्रिलच्या दरम्यान आंदोलन. ठाणे पालिकेमध्ये पाणी चोरीच्या विरोधात भूमिवल येथे आगरी सेनेचं निदर्शन, तर आंदोलनामध्ये आगरी सेना पदाधिकाऱ्यांचा सहभाग. जळगावच्या मुक्ताईनगरमधील बिबट्याच्या हल्ल्याप्रकरणी चौकशी. अंतिम दोषी आढळल्यास कारवाई होणार. उपवन संरक्षक अमोल चव्हाण यांची माहिती. चंदा आणि तारा वाघिणीचे रेडिओ कॉलर यशस्वीरित्या काढले. पुढील काळात कॅमेरा ट्रॅपद्वारे निरीक्षण सुरू राहणार. दोन्ही वाघिणींनी चांदोली वन्यजीव विभागामध्ये स्वतःची हद्द आता निश्चित केली. वर्ध्यामध्ये महिला समुपदेशन केंद्राची प्रभावी कामगिरी. 924 पैकी 894 प्रकरणांचा निपटारा. महिला आणि बाल विकास विभागाच्या माध्यमातून कौटुंबिक वादांवर तोडगा काढण्यात मोठं यश. वर्ध्यामध्ये बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा वेळेत लाभ मिळावा. एकही पात्र कामगार वंचित राहू नये. आमदार बकानी यांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना. बुलढाणा जिल्ह्यामध्ये उपविभाग निहाय विशेष मेळाव्याचं आयोजन. महावितरणाचा सौर कृषीपंप तक्रार निवारण करणार. शेतकऱ्यांनी मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. बुलढाण्यामध्ये एसटी बसचा खोळंबा. नादुरुस्त बसमुळे वाहतुकीची कोंडी. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. जळगावच्या चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर गोरक्षकांचं ठिय्या आंदोलन. गोवंश गोशाळेत आणत नाही तोपर्यंत उठणार नाही, गोरक्षकांची भूमिका. उल्हासनगरच्या कॅम्प 4-5 परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित. भीम अनुयायांकडनं मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये महामानवाला अभिवादन. सिंधुदुर्गात ग्रामपंचायतींच्या 105 जागांसाठी रणधुमाळी. 28 एप्रिलला मतदान, 29 एप्रिलला मतमोजणी.
किल्ले रायगडावरील सुरक्षा व्यवस्थेमध्ये हेळसांड, 59 सीसीटीव्ही कॅमेरे बंद, प्रशासनाकडून तातडीनं दुरुस्तीचे आदेश. धाराशिवमध्ये बनावट कागदपत्र बनवत रस्ते कामात घोटाळा, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडनं मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावं यासाठी दबाव, महाविकास आघाडीचा गंभीर आरोप. वाशिमच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे, नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण. पुण्यामध्ये आंबे खास स्पर्धेचं आयोजन, 35 मुलामुलींनी महोत्सवात सहभाग नोंदवला. आकांक्षित जिल्हा योजनेमध्ये बीडचा समावेश, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा दावा, यामध्ये 150 नवीन तालुक्यांचा समावेश. मुंबई महापालिका मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स उभारणार, स्थायी समितीकडून मल्टिप्लेक्ससाठी 1 कोटींची तरतूद. पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना इशारा, कोकण पट्ट्यामध्ये पुढील काही उष्ण दमट हवामानाचा अंदाज. अकोल्यामध्ये पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद, अकोल्यामध्ये तापमानाचा पारा तब्बल 44 अंश सेल्सिअसवर. 4 दिवसामध्ये विदर्भातील तापमानाचा पारा 6 अंशांनी वाढला. राज्याच्या अनेक भागामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. विदर्भाला उष्णतेचा येलो अलर्ट जारी, वाशिम जिल्ह्यामध्ये 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तापमानामुळे अनेक रस्ते निर्मनुष्य. अकोल्यामध्ये उन्हाचा कडाका आता असह्य, अवघ्या 3 दिवसात तापमानाची झेप 43 अंशांच्या पार, त्यामुळे अकोलेकर होरपळून निघतायत. अमरावतीमध्ये तापमान 43 अंशांच्या पार, वाढत्या तापमानाचा शेती पिकांना फटका, पपई पिकाला कापडी कागदाचं आवरण, चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्याचा प्रयोग. यवतमाळमध्ये उष्णतेच्या पाऱ्यामध्ये वाढ, तापमानात तब्बल 3.8 अंशांची वाढ, येत्या काही काळामध्ये तापमानात आणखीन वाढ होण्याचा अंदाज. धुळ्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली, तापमानाचा पारा 41 अंशांवर, धरणांमधील पाणी पातळी झपाट्यानं खालावली. राज्यात हवामान बदलामुळे 15 एप्रिलपासून उष्णतेची लाट, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका, कांदा पिकाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त, शासनानं योग्य भरपाई द्यावी अशी मागणी. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ, प्रति क्विंटल सुमारे 5,600 रुपयांपर्यंत दर, समित्यांमध्ये तब्बल 16,000 क्विंटल सोयाबीनची आवक. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी. वाशिममध्ये हळदीच्या उत्पादनामध्ये घट, शेतकरी अडचणीत. सांगलीतील हळद उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये, राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केली चर्चा. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवर चर्चा, मोदी ट्रम्प यांच्यात 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. महिनाभरात मोदी ट्रम्प यांच्यात दुसरा फोन, इराण अमेरिका शस्त्रसंधीनंतर पहिलीच चर्चा. अमेरिकेच्या लष्कराकडून इराणच्या बंदरावर नाकेबंदी हे खूप क्रूर असेल, जवळ आलं की नष्ट करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इशारा. होर्मुझ परिसरातील तणाव वाढला, 15 भारतीय जहाजं होर्मुझमध्ये अडकली, सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदलाचा प्रयत्न. न्यायमूर्ती 4 वेळेस RSS संलग्न संस्थेच्या कार्यक्रमाला गेल्या होता, केजरीवाल यांचा गंभीर आरोप. न्यायमूर्ती स्वर्णाकांत यांना दूर करावं, अरविंद केजरीवालांची मागणी. पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नक्षल हिडमाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या कार्यक्रमातील प्रकार, हिडमाचा उल्लेख पर्वत, विद्यार्थ्यांचा दावा. दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य केल्याचं प्रकरण, महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाची उत्तर प्रदेशात छापेमारी, पठाणीटोला भागात ATSची छापेमारी. वर्ध्याच्या सावंगी मेघे पोलिसांची मोठी कारवाई, जनावरे चोरी करणारे दोघे 24 तासात जेरबंद, आरोपींकडून एकूण 5,85,000चा मुद्देमाल जप्त. नेरूळमध्ये कॉपर वायर चोरीचा व्हिडिओ, लोकशाही मराठीच्या हाती वायर चोरी करणाऱ्या 4 आरोपींना अटक. नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये MTNL वायर चोरीचे धक्कादायक प्रकार. नाशिकमधील IT कंपनीमध्ये लैंगिक छळ धर्मांतर प्रकरणी फरार आरोपी निदा खानचा फोटो समोर. निदा हिंदू मुलींना देवांबद्दल चुकीची माहिती देऊन मनपरिवर्तन करत असल्याचा आरोप. निदाच्या शोधासाठी नाशिक पोलिसांचं पथक. नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणी आरोपी आनंद पटेलचे वडील रेशनिंग माफिया, कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लखन पटेलच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल.
पुण्यामध्ये मॉर्निंग वॉकला आलेल्या भाऊ बहिणीला धमकी धमकावून लुबाडणाऱ्या दोघांना अटक. डेक्कन पोलिसांनी 9 गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या. मुंबईत 13,000च्या खोलीतून 30 कोटींचा ड्रग्ज रॅकेट उघड. भास्कर चाळीमध्ये एमडी ड्रग्ज बनवण्याची फॅक्टरी. दरमहा 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर. अकोल्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर मोठा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांवर पैशांची मागणी केल्याचा आरोप. एमआयडीसी पोलिसांमध्ये पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल. अमेझॉन कंपनीच्या गेटवरून तरुणाचं अपहरण. पिंपरी चिंचवडच्या उत्तर महाळुंगे पोलिसांची थरारक पाठलाग करत उधळला हत्येचा कट. पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 2 देशी कट्टे पिस्टलसह 3 आरोपी अटकेत. चेन स्नॅचिंग करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला 48 तासांमध्ये अटक. पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, तर आरोपीकडून 4,75,000चा मुद्देमाल केला जप्त. कोरेगावच्या नेस्को सेंटरमधील ड्रग्ज प्रकरणी पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक. कल्याण खडकपाडा पोलिसांकडून पहाटे आरोपीला घरातून अटक. अमरावतीच्या परतवाड्यातील अत्याचार प्रकरण आरोपी निघाला. एमआयएमचा पदाधिकारी. शहराध्यक्षाकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचे फोटो झाले व्हायरल आणि त्याचं एक रीलही झालं व्हायरल. जळगावात पोलीस नाईकला लाच घेताना रंगेहात पकडलं. 1 लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये दागिने लंपास करणाऱ्या 2 सराई चोरट्यांना अटक. पिंपळगावातील 10 तोळ्यांची घरफोडी उघड, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. पुण्यामध्ये खुलेआम ड्रग्ज विक्री करणाऱ्या आरोपींना अटक. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्ज विक्री. आरोपींकडून तब्बल 26,72,00,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त. वर्ध्यामध्ये कोंबड्या आणि बकऱ्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. शेतकरी चिंतेत. एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. अमरावतीतलं तरुणींवर लैंगिक अत्याचार प्रकरण. आरोपी मोहम्मद तन्वीरला अटक. आरोपीकडून पोलिसांनी केला मोबाईल जप्त. दशावतार नाट्य मंडळाच्या गाडीला सिंधुदुर्गातील माझगावात भीषण अपघात. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अमरावतीच्या परतवाडामध्ये अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ प्रकरण. आजच्या अचलपूर अमरावती बंदला आमचा पाठिंबा. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. आमदार रवी राणांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या परतवाडामधील अल्पवयीन मुलींचा अश्लील व्हिडिओ प्रकरण. या संपूर्ण गोष्टीचा निषेध. आरोपींना कोणताच कायद्याचा धाक राहिला नाही. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. नाट्यगृह भाडेवाढीच्या स्थगितीला मुंबई महापालिकेचा नकार. नाट्यगृहाच्या भाडे शुल्कामध्ये 4,000 रुपयांची वाढ. दरवर्षी करण्यात येणारे 5% वाढ, तर भाडेवाढीच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता कमीच. आज दुपारी 12 वाजता मुंबई महापालिका स्थायी समितीची बैठक, तर दुपारी 1 वाजता महिला बालकल्याण समितीची सभा, तसंच दुपारी 2 वाजता महापालिकेची सभा. अमरावतीतलं अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरण. घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये संतप्त पडसाद. सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या वतीनं बंदचा निर्णय. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय. दादर स्थानकामध्ये 15 डब्यांच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र उपमार्गिका उभारण्याचा निर्णय. येत्या काळामध्ये 15 डब्यांच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढतील. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामध्ये 800 मेगावॉटचा नवा संच. कोळशाची बचत आणि वीज उत्पादन वाढणार. महाजनकोचा भविष्यातील प्रस्ताव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.